ह्या सर्व अप्सरा प्रत्येक वेळी आपल्याला नृत्याविष्कारातनं काही धक्के देत असतात. आज यांनी मला काहीतरी धक्का द्यायचं ठरवलंय. यांचे अनेक धक्के मी पचवलेले आहेत, तेव्हा मला काही फरक पडत नाही. पण काय आरंभलंय तुम्ही, म्हणजे ही माहिती तुम्ही कुठून मिळवलीत? काय आहेत आमचे सोर्सेस, तुझं काय म्हणणं आहे? आणि तुला काय करायचंय, तू काम कर ना तुझं, पुढच्या अप्सरेला बोलव ना. आणि तुला भविष्य कळतं ना पुष्कळ. म्हणजे? मग आता तुझं भविष्य काय आहे ते ओळख आधी. काय कळलं? इट्स ओके. तर आता पुढच्या अप्सरेला बोलवण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आहे, तुम्हाला आपली मतं नोंदवायची आहेत. तुमची मतं अंतिम फेरीपर्यंत काउंट होणार आहेत, तेव्हा SMS किंवा इंटरनेटद्वारे आपली मतं नोंदवायला विसरू नका. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नेहा पेंडसे हिचं. वा नेहा वा, वसईचा नाका, तू सगळ्यांच्या नाकावर टिचून नाचलीस. क्या बात आहे. थँक्यू. आणि मला वाटतं की भाग्यलक्ष्मी मधली तुझी जी सासू आहे तिच्यावरती हे सॉन्ग पिक्चराइज झालेलं आहे. हो, हे खरं आहे. हे सुरेखाताईंचं गाणं आहे. पण याची गंमत अशी की मला माहीत नव्हतं की या गाण्याचं चित्रीकरण त्यांच्यावर झालंय. तर कालच्या एपिसोडमध्ये माझं कसं उडू म्हणजे येतं माझं गाणं आहे, तसं त्यांचं म्हणजे माझं झालं जेव्हा मला कळलं. अँड शी वॉज व्हेरी हॅपी. आणि ती मला म्हणाली की मस्त छान छान नाच, आणि मग अशी साडी नेस, आणि अशी स्टाईल असते तशी स्टाईल असते. खूप त्यांनी मदत केली माझी. तर सुरेखाताई, हे 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 गाणं तुमच्यासाठी आहे, आणि आय होप मी तुमच्यासारखं थोडंफार छान करायचा प्रयत्न केला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप धमाल आणली परफॉर्मन्स मध्ये तू. थँक्यू. एक तर हे पूर्ण वर्डिंग्सवर होतं, लिरिक्सच होते ह्याच्यात, लिरिकल म्हणू शकतो आपण खूप. आणि तू छान ते लिरिक्स प्रेझेंट केले. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. थँक्यू. कीप इट अप. थँक्यू. खूप छान नेहा. थ्रू आउट द सॉन्ग कुठेच तुला थांबायला
चान्सच नव्हता. म्हणजे पाय तुझे सतत चालू होते कारण ते ठेवणं गरजेचंच होतं. अख्खा परफॉर्मन्स खूप सुंदर सादर केला. इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू. नेहा, खूप चार्मिंग परफॉर्मन्स होता तुमचा. थँक्यू सर. एक तर तुम्ही फार फार गोड दिसताय, तुम्ही फार सुरेख दिसताय. गाणं तसं मोनोटोनस आहे, पण तरी सुद्धा तुमच्या कोरिओग्राफी मध्ये तुम्ही ज्या व्हेरिएशन्स दिल्यात ना, आणि त्या व्हेरिएशन्स तुम्ही निभावल्यात, अप्रतिम होतं, लाजवाब. थँक्यू सर. हे तुमचं जे स्पिरिट आहे ना, हा तुमचा जो एन्थुझियाझम आहे तो असाच कायम ठेवा, कारण हेच सगळं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि असेच सुंदर आणि देखणे परफॉर्मन्स द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव नेहा पेंडसे. कोड नंबर आहे 2. तुम्हाला जर माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज माझ्याकरता वोट करा. वोट करण्याकरता SMS करा EPE स्पेस 2 आणि त्याला पाठवा 57575 वर. आणि जे MTNL आणि BSNL युजर्स आहेत त्यांना जर मला वोट करायचं असेल तर त्याचे डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत. बरं पुष्कर, आता जसे ह्या दोघी म्हणाल्या की त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी माहिती आहे, तसं अर्थात ते मलाही माहिती आहे. तर ते काहीतरी असं आहे की हे ते आहे, आणि जरा वाचून दाखवशील का काय आहे ते सुरात? ऑन युअर वेडिंग अॅनिव्हर्सरी PS I love you. पुष्कर, या मग ह्याचे 2 अर्थ असू शकतात. PS I love you म्हणजे माझी बायको मला म्हणते पुष्कर श्रोत्री I love you. पण हे सगळं आत्ता काय आहे, म्हणजे याचं काय कारण आहे? अजून बरेच काही सरप्राईजेस आहेत. पण मला एक सांग, आता तुझी जी बायको आहे, हां. सगळं चांगलं तू बोलणारच तिच्याबद्दल अर्थातच. अरे म्हणजे हा अर्थातच. तर तिच्यामध्ये पण काही असे नॉट सो परफेक्ट गुण असतीलच. हां. तर तसे 2 काय आहेत हे मला तुझ्याकडनं माहिती आहे, कारण मला माहिती आहेत ते काय आहेत. तू जर ते जेन्युइनली बोललास तर मला कळेल की तू हे सगळं कार्ड मिळाल्यानंतर तिच्याबद्दल किती खरं बोलतोयस. अरे मी खरंच बोलतो काय. बरोबर. तर ते 2 असे आपण म्हणूया नॉट सो परफेक्ट गोष्टी काय आहेत तिच्याबद्दल? ती थोडी अव्यवस्थित आहे. म्हणजे मला सगळ्या गोष्टी असतात त्या जागच्या जागी हव्या असतात. आणि मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी की वॉश बेसिनच्या जवळचा नॅपकिन हा असाच्या असा अडकवलेला हवा असतो. तो हातात घेऊन बाहेर येऊन तिथे पुसला आणि मग तिथे खुर्चीवरती ठेवलेला मला चालत नाही. बरोबर. इथपासून ते तिचं एक अत्यंत प्रेशस असं वॉच, किंवा मी लग्नामध्ये तिला घातलेलं मंगळसूत्र जेव्हा मला बाथरूममध्ये नळाला अडकवलेलं दिसतं तेव्हा थोडासा मला त्रास होतो. पण अशा काही अव्यवस्थित गोष्टी आहेत. पण ठीक आहे यार, माझ्यामध्ये पण काही अशा गोष्टी आहेत. आता राहू दे, कव्हर अप करू नकोस. बोलून गेलायस तू. ऑल द बेस्ट. पुष्कर, आता मला फक्त तुम्हाला बघून एकच करावंसं वाटतं. काय काय नाही, हे माझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझं भविष्य प्रांजल आहे. हा, मग मी जसं आहे तसंच आहे, प्रांजल.